अशा शब्दात केशव उपाध्यायांनी ट्विट केलंय। हे आपण दृश्य पाहतोय शिवतीर्थाबाहेरून। कोणत्याही क्षणी आता दोन्ही ठाकरे बंधू पत्रकार परिषदेसाठी रवाना होतील। त्याआधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला हे दोन्ही बंधू अभिवादन करतील। ज्या बाळासाहेबांचं स्वप्न होतं की हे दोन्ही बंधू एकत्रित यावेत, याचसाठी हा अट्टहास केला होता आणि अखेर तोच क्षण आज संबंध महाराष्ट्राला पाहायला मिळतोय। आणि या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा जाणार आहे। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, साधारण किती वेळ उरलेला आहे हे दोन्ही बंधू शिवतीर्थावरून निघण्यासाठी? स्मृतीस्थळावर किती वेळात हे दोन्ही बंधू येऊ शकतात अभिवादनाला? शुभम, माझा आवाज येतोय तुझ्यापर्यंत? येतोय सिद्धेश, माझा आवाज तुझ्यापर्यंत येतोय? तुझा आवाज खणखणीत येतोय। माझा प्रश्न असा होता तुला की आता अवघा काही वेळ उरलेला आहे आणि कोणत्याही क्षणी दोन्ही ठाकरे बंधू हे शिवतीर्थाबाहेर येतील आणि ते पत्रकार परिषदेसाठी रवाना होणार आहेत। साधारण स्मृतीस्थळावरती पोहोचण्यासाठी किती मिनिटं लागतील आणि एक अंदाज कधी आहे, कधीपर्यंत निघू शकतात हे दोन्ही बंधू? अर्थातच उद्धव ठाकरे शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सध्या दोन्ही ठाकरे बंधू हे शिवतीर्थावर एकत्रित भेटले आहेत। अवघ्या काही वेळात दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणावरून रवाना होतील आणि साधारणतः 2 ते 2.5 मिनिटाचा काळ लागेल, कारण की राज ठाकरे यांचं घर शिवाजी पार्क याला लगतच आहे आणि स्मृतीस्थळ जे आहे बाळासाहेब ठाकरे यांचं हे शिवाजी पार्क या परिसरामध्येच आहे। अर्थातच 2 ते 2.5 मिनिटाचा कालावधी जो आहे तो या ठिकाणी लागू शकतोय। साधारणतः आता आपण चित्र बघू शकतोय, राज ठाकरे यांची गाडी जी आहे ती सध्या लागलेली आहे। बाकी त्यांचा ताफा हा देखील त्यांच्या घराच्या बाहेर सध्या सज्ज आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणावरून निघणार आणि निघाल्यानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत आपल्याला पुन्हा एकदा जे आहे स्मृतीस्थळ या ठिकाणी जाताना दिसून येतील, एकत्रित जे आहेत ते जाताना दिसून येतील। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग या ठिकाणावरनं एक आपल्याला असं चित्र दिसून येत आहे की दोन्ही ठाकरे बंधू यांचे परिवार जे आहेत ते सध्या या ठिकाणी आहेत आणि या दोन्ही ठाकरे बंधू यांचे परिवार सध्या या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि अर्थातच त्या ठिकाणी त्यांचं गप्पा ज्या आहेत त्या सुरू असल्याचा एक साधारणतः अंदाज येत आहे। काही वेळ आधीच ते या ठिकाणी जी त्यांची बाल्कनी आहे बाल्कनीच्या ठिकाणी ते आले होते आणि त्या ठिकाणावरनं चित्र जे आहेत ते आपल्याला स्पष्टपणे दिसून आले होते। आपण पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते ठाकरे बंधू यांचा परिवार जे आहे ते आलं होतं आणि शिवतीर्थ बाहेरचं नेमकं चित्र कसं आहे हे देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो आता करणार आहोत। अर्थातच या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत हे एकत्र आलेले आहेत। काही वेळातच त्या ठिकाणावरनं ते निघतील आणि निघाल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद जी आहे ती देखील होताना दिसून येणार आहे। अर्थातच सिद्धेश, चित्र जे आहेत ते स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहेत की जो त्यांचा पहिल्या माळ्यावरचा हॉल आहे त्या ठिकाणी हे सगळे सध्या दोन्ही परिवार दिसून येत आहेत। काहीशे ठिकाणी आपल्याला दृश्य ही देखील दिसून येत आहेत। एकत्रित आल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी छायाचित्र काढण्याचा सध्या फ्लॅश जो आहे तो देखील तिकडे साधा दिसून येत आहे आपल्याला। दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत। काही वेळात पत्रकार परिषदेत त्यांच्या समेत दोन्ही पक्ष जे आहेत हे देखील आता तयारीत आहेत की पत्रकार परिषद होणार। पत्रकार परिषद झाल्यानंतर ज्या पद्धतीची घोषणा होईल त्याला सामोरं जाणार आहे। इतकंच नव्हे तर मग तयारी जी आहे ती एबी फॉर्म व्हॉट्सअप इथपर्यंत पण आल्याची आपल्याला सूत्रांकडनं माहिती मिळत आहे की एबी फॉर्मची तयारी ही देखील झालेली आहे। फक्त घोषणा होणंही बाकी आहे आणि घोषणा झाल्यानंतर आज दुपारनंतर जे आहे या ठिकाणी आपल्याला एबी फॉर्म व्हॉट्सअप जे आहे ते या ठिकाणी दिसून येईल। अर्थातच एबी फॉर्म वाटप झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला ठाकरे बंधूंचे जे उमेदवार आहेत ते देखील दिसून येणार आहेत। अवघ्या काही वेळात ठाकरे बंधू खाली येणार। खाली आल्यानंतर ते स्मृतीस्थळी आपल्याला जाताना दिसून येतील। त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या ठिकाणी स्मृतीस्थळ या ठिकाणी नतमस्तक होतील, वंदन करतील, आशीर्वाद घेतील आणि आशीर्वाद घेतल्यानंतर पत्रकार परिषदेसाठी वरही या ठिकाणी आपल्याला जाताना दिसून येतील। सिद्धेश, शुभम, आपण जर बघितलं असेल जे काही वेळेचं गणित राज ठाकरेंनी आखलेलं आहे, ज्या वेळेची ज्या तारखेची जी काही बेरीज होते ती म्हणजे 9, ही वेळ गाठू शकणार आहेत? कारण 12 वाजायला आता 11:43 झालेले आहेत। साधारणपणे वरळीपर्यंत पोहोचण्यासाठी अर्धा तास लागू शकतो। ही वेळ गाठू शकतात 12 वाजेपर्यंतची? अर्थातच हे फक्त एक समीकरण जे आहे हे अंकशास्त्राचं समीकरण आहे। मुळात मुहूर्त हा काही मिनिटं समोरपाठी होत असतो, मग तो लग्नाचा असो किंवा मग ड्युटीचा असो किंवा मग कुठल्या घोषणेचा असो किंवा पत्रकार परिषदेचा असो। मुहूर्ताशी संबंध नाही। दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणं हे कुठेतरी मराठी माणसासाठीची गरज होती, ती पूर्ण झालेली आहे। 9 आकड्याचं समीकरण गाठण्यासाठी सगळे नेते आणि सगळे कार्यकर्ते हे कटिबद्ध असल्याचं दिसून येत आहे। पण मात्र या ठिकाणी काहीसा विलंब होतो आहे हे देखील तेवढंच खरं।
अर्थातच 9 आकड्याकडे समजा आपण जायला बघितलं, जी गाडी आपण काही वेळ आधी राज ठाकरे यांची पाहिली होती, त्या गाडीवरचा गाडीचा नंबर हा देखील 9 आहे. आणि अर्थातच जे आकडे आजच्या तारखेचं जे बेरीज जी दिसून येते ती देखील 9 वर जाताना दिसून येते. अशामध्ये पूर्ण गणित जे आहे हे सर्व नेते सातत्याने सगळ्या गोष्टी पाळत असतात. पण मात्र प्रत्येकच वेळी राजकारणामध्ये किंवा मग अस्तित्वामध्ये याचा काही फायदा थेटपणे असतो की नाही याचा काही पुरावा हा सध्या समोर नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही वेळेत पत्रकार परिषद सुरू होते का आणि ती साधारणतः किती वेळ चालेल हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. उद्या 12:22 समजा नावं किंवा मग उमेदवारी घोषित झाली तर 9चा आकडा चुकला सिद्धेश हे देखील बोलणं तेवढंच चुकीचं राहील. पण अर्थातच दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित आलेले दिसून येत आहेत. सध्या त्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी लागताना आपल्याला दिसून येत आहे. आणि अशामध्येच आपण आता गाडी जवळची दृश्य जी आहेत ती देखील पाहणार आहोत की काही वेळातच या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू हे बाहेर येताना दिसून येतील आपल्या घरातून आणि त्यानंतर गाडीमध्ये बसून हे शिवतीर्थच्या ठिकाणी रवाना होताना दिसून येतील. त्यांच्यासोबत त्यांचे परिवार हे देखील सोबत असणार आहेत का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण की पक्षाची सर्व पक्षासाठी हे सर्व उमेदवार जे आहेत ते घोषित करण्यात येणार आहेत. पक्षासाठी निवडणुकांसाठी जे आहेत एकत्रित समोर जाताना दिसून येणार आहेत. त्यामुळे कदाचित परिवारातील सदस्य असतील की नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून सध्या या ठिकाणी कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी दोन्ही पक्षाचे आलेले दिसून येत आहेत. शिवतीर्थ या ठिकाणी पण सकाळपासून जे आहे आपल्याला पदाधिकारी कार्यकर्ते दिसून आलेले आहेत. अशामध्ये मराठी माणसांचा मुद्दा घेऊन एकत्रित समोर आलेले आहेत. आणि याच्यानंतर समीकरण ज्या पद्धतीने येईल, जागा वाटप ज्या पद्धतीने असेल आणि ज्यानुसार हे ठाकरे बंधू एकत्रित येताना दिसून येत आहेत याचा फायदा कुठेतरी ठाकरे बंधूंना होईलच भविष्यामध्ये. पण अर्थातच मतांच्या स्वरूपात होणं हा एक प्रमुख भाग आहे. राज ठाकरे यांची फॅन फॉलोइंग आपण बघू शकतो महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात आहेत. पण मात्र मतदानाच्या वेळेस कुठेतरी राज ठाकरे यांच्या पक्षांना किंवा त्यांच्या उमेदवारांना जे आहे मताधिक्य जे आहे किंवा जो रेशो आहे मतांचा तो कुठेतरी कमी असतो असं सातत्याने नेहमी दिसून आलेलं आहे. पण उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्रित येऊन दोघंही ठाकरे परिवार आज एकत्रित आल्यानंतर याच्यामध्ये काही फरक दिसतो का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. खरं तर लिटमस टेस्ट झाली होती काही वेळ आधीच काही दिवसांपूर्वीच बेस्टची निवडणूक ही देखील झाली होती आणि त्या याच्यामध्ये देखील पराभव जो आहे तो ठाकरे बंधूंच्या पॅनलचा होताना दिसून आला होता. अशाच पद्धतीत महायुतीची ताकद जी आहे त्याच्या पुढे ठाकरे ब्रँड हा कशा पद्धतीने यशस्वीरित्या पुढे येतो आणि महाराष्ट्राला आणि मुंबईला काही वेगळं चित्र पाहायला मिळतं का हा एक मोठा प्रश्न आहे. ज्याची सर्व उत्तरं ही 16 जानेवारी 2026 ज्यावेळेस शुभम आपलं लक्ष या बातमीवरती असणारच आहे. मी तुला थोडंसं थांबवतो. काही प्रतिक्रिया आपल्याकडे येतात आपण त्याआधी ऐकूयात. मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतोय. जिंदा थे तभी उनको धोखा दिया, गद्दारी की, और दूसरे ने वो जाने के बाद उनके विचारों के साथ गद्दारी की और धोखा दिया. तो बाला साहब ठाकरे इन दोनों को माफ नहीं करेंगे, चाहे ये कितने भी वहां जाए उससे कुछ होने वाला नहीं है. और ये कितने दिन साथ में रहेंगे इसका भी भरोसा नहीं है. कितने दिन साथ में रहेंगे एक दूसरे को. तो इन्होंने ऐसी ऐसी बातें कही है तो वो बातें तो दिल से ही कही है. अभी उस बातों का क्या करेंगे. वो बातें आज नहीं तो कल बाहर आने वाली है. त्यामुळे कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा ताफा हा पत्रकार परिषदेच्या दिशेनं रवाना होणार आहे. त्याआधी ते बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतील स्मृतीस्थळावर आणि त्यानंतर ते पत्रकार परिषदेसाठी वरळी इकडे रवाना होतील. आपण ही दृश्य पाहतोय शिवतीर्थामधली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ही गाडी आपल्याला दिसतेय. आणि या